हॅलो, मराठीयन्स किचनमध्ये आज आपण बघणार आहोत चिकन पॉपकॉर्नची रेसिपी। एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। तुम्हीही नक्की ट्राय करा। चला तर मग पाहूया। इथे मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतले। यावर आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि 1 चमचा आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची आहे। हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हे मिक्स करून झाल्यानंतर अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करायचे। आता इथे मी 2 कप मैदा घेतलाय, त्यामध्ये चवीनुसार मीठ, लाल मिरची पावडर, मिरे पावडर टाकली आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। यामध्ये चिकनचे पीस टाकायचे, त्याला मैद्याचं कोटिंग करून घ्यायचे। सगळ्या पीसला असं व्यवस्थित कोटिंग करून घेतल्यानंतर एका चाळणीत हे पीस काढून घ्यायचे। याचं एक्स्ट्रा पीठ चाळून घ्यायचे। आता एका भांड्यामध्ये थंड पाणी आणि त्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकायचे। 10 सेकंदासाठी हे यामध्ये डीप करून घ्यायचे आणि आता परत त्या मैद्याच्याच कोटिंगमध्ये टाकायचे। छान मैदा कोट करून घेतल्यानंतर आता हे पीस आपल्याला मध्यम आचेवर तेलात तळून घ्यायचे। दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून घेतल्यानंतर चिकन पॉपकॉर्न तयार आहे। नक्की ट्राय करा।